नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावरहिरे येथील श्री पांडलिंग यात्रेस आलेलो आहे। आपण जे चित्र बघत आहात ते पांडलिंग यात्रेतील आहे आणि श्री पांडलिंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री शंभू महादेवापैकी एक अष्टलिंग आहे आणि महाशिवरात्रीला श्री पांडलिंग देवाची यात्रा सुरू होत असते। तर 3 दिवस कोणकोणते कार्यक्रम या यात्रेमध्ये झाले या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत माजी सैनिक गंगाराम अवघडे अर्थात तात्या। पालखी येते आणि नंतर मंदिरामध्ये थांबते, परत आरती होती। आरती झाल्यानंतर एक भोसले महाराज दांडलेवाडे यांचे या ठिकाणी कीर्तन होतं। कीर्तन झाल्यानंतर परत आरती होती, तिथून तो कार्यक्रम संपतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गजनृत्य 3 ते 4 गावाचे आलेले त्यांचे दिवसभर कार्यक्रम चालतो आणि महाप्रसाद ही पांडलिंगाच्या मंदिरामध्ये चालले येणारे भाविकांची येणाऱ्या गावाच्या लोकांना हा प्रसाद दिला जातो। आणि चांगली यात्रा इथे या ठिकाणी सुरू आहे आणि सगळे धार्मिक येणारे बाहेरचे सगळे असतात। आणि तिसऱ्या दिवशी सकाळी चित्राचा कार्यक्रम नंतर 12 वाजता ते रॅली खोले जातात। त्यानंतर आरती होती। आरती झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पालखी इथून टावर पुढं आणि पालखी माग ती सांगता घाट मार्गे मार्गी देवामध्ये जाते। त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत तिथे पालखी थांबते। भाविक येणारे बाहेरचे वगैरे लोक त्या ठिकाणी दर्शन घेतात आणि देवाला वगैरे पेढे वगैरे वाहतात। तिथून त्याच्यानंतर तिथून पालखी हलल्यानंतर वाण्याच्या दारामधून पाटलाच्या दारामधून आणि सुताराच्या नेटावर जाते आणि नुसतं नेटावर गेल्यानंतर त्या ठिकाणी कार्यक्रम भजन परत आणखीन वाघ्या मुलीचा कार्यक्रम असतो। त्यांनी महाप्रसादाला बसून घ्या। जे वारकरी मंडळ जे स्वयंसेवक आहे त्यांनी विनंती केलेली आहे की सर्वांना सांगा, लोकांना बोलून घ्या।